फसवलंय आम्हाला. चला चालते वा इथून. श्यामल, बरं झालं ग बाई तू आलीस. बघितलंस ना घरात काय रामायण महाभारत घडलं ते. काकू एवढं सगळं होऊन गेलं आणि तुम्ही साधा एक फोन करून सुद्धा कळवलं नाहीत मला. अगं बाई मी खूप प्रयत्न केला ग बाळा तुला फोन करण्याचा, पण करू दिला तर ना. बघितलंस ना कशी फडाफडात तोंडावर बोलून गेली ते. साधा फोन करायची चोरी सुद्धा करून ठेवली या पोरीनं घरामध्ये. आता मी आले ना, आता सगळं ठीक होईल. हो ग राजा, त्या अंजलीकडे तूच बघ आता. आणि ना श्रीला जरा तुझ्या कह्यात घे ग. श्री कायमचं तुझं झालेलं आवडेल ग मला बघायला. आज सकाळी उठले आणि श्री नेहमीसारखा झोपला होता. किती गोड दिसत होता तो. त्याला त्याला बघतच राहावंसं वाटत होतं. पण मग वेळ झाली. त्याला उठवायला हवं होतं, नाहीतर पेढीवर जायला उशीर व्हायचा. अशा लहान बाळाला अशा अर्धवट झोपेतून कसं जागं करावं. त्याचा आवडता ड्रेस घालावा आणि ओल्या केसांनी त्याच्यासाठी बेड घेऊन यावा आणि त्याला जागं करावं. हे बेस्ट आहे. त्याला आधी उठल्या उठल्या मजा वाटेल असं बघून, आणि मग नेमक्या त्याला खोड्या सुचतील. हॅलो. हॅलो डार्लिंग, काय करतेस? हॅरी तू? हो मीच. मी स्वप्न तर नाही ना बघत आहे? अजिबात नाही. असं कसं शक्य आहे? मी आत्ताच स्वप्नात तुला बघितलं. काय बघितलं स्वप्नात? हेच की तू मला भेटायला आलायस आणि आपण दोघे. तुला स्वप्न खरं करायचंय का? येतेच भेटायला? इच्छा जर खूप आहे, पण आता कुठे भेटणार? मी आलोय, तुझ्या घराच्या गेटवर उभा आहे. काहीतरीच काय? ठीक आहे, मी हॉर्न वाजवतो. आला का ऐकायला? तू बाहेर येतेस का मी आत येऊ? थांब, मी जाते. थांब, येऊ? मीच येते बाहेर. तू तिथेच थांब. लवकर ये, वाट नाही बघू शकत मी. कुठे गेली होतीस मला सोडून? मी खूप भयानक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नात तू मला सोडून जात होतीस. मी सगळीकडे शोधलं तुला, रोडवर, मंदिरात, पण कुठेच नाही दिसली. आता मला नाही सोडून जायचं. नाही जाणार कुठेही.